इंग्लिश भाषणातून किंवा इंग्लिश मुलाखतीतून जगामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं मोठं काम आपल्या खासदार सन्माननीय अरविंदभाई सावंत यांनी केलेलं आहे. म्हणजे खूप मोठं काम हे आहे. मी खासदार अरविंदभाई सावंत यांना मी विनंती करतो की आपण संबोधित करावं. आभारी आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्या दैवतानं प्रतिकूल परिस्थितीत कशा लढाया केल्या हा इतिहास बालपणापासून आपण शिकत आलो. पण नुसतं शिकलो आता उभं राहण्याची पाणी एवढं लक्षात घेतलं तर ते दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं संविधान त्यांनी लिहिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमच्या श्वास त्यांनी दिला, ध्यास दिला, तो रोमारोमात विनवलं, संघर्ष करायला शिकवलं, अन्यायावर तुटून पडायला शिकवलं. ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या लाडक्या मा वाजवणे तर जोरात वाजवायचा. बाळासाहेबांना नाव घेतलं असं स्फुल्लिंग आलं पाहिजे. म्हणाला ना अक्षर 4 अक्षर टाळ्यांमध्ये वैशिष्ट्य आहे. टाळ्या वाजवल्यात तुम्हाला एनर्जी मिळते बघा. आळसावले असतील, घड्याळकडे लक्ष असेल, पाणी आलं असेल, घराकडे सगळं बाजूला जातो आपण. ते नाचू रंगी आहे ना तशातला प्रकार येतो. मासाहेब यांना अभिवादन करतो. आता ज्यांनी प्रकृती बरी नसताना सुद्धा जे या विभागाला निरीक्षक म्हणून नेमलेले शिवसेनेचे उपनेते सन्माननीय माजी आमदार अशोक दातरजी, आपला लढवय्या आमदार सन्माननीय अजय चौधरीजी, 2 रणरागिण्या महापौर किशोरीताई श्रद्धा जाधव आणि तुम्हाला लाभलेला एक मोत्यासारखा सचिव सुधीर साळवी, त्यानंतर आता सूत्रसंचलन करणारा गजा पडद्यामागचा कलाकार आहे बरं, लक्षात ठेवा बसवून त्याला हलक्यात घेऊ नका. मला माहिती निवडणुकीत तू काय करत होती. आणि पराग चव्हाण व्यासपीठावर सर्व आमच्या शिंदेताई आहेत, आमची सुनबाई आहे, उपस्थित सर्व बांधवांनो, व्यासपीठावर सन्माननीय सगळ्या महिला आघाडीच्या रणरागिण्या, बांधवांनो, भगिनींनो आणि माता, मला कल्पना आहे की एखाद्या कार्यक्रमाला आल्यानंतर सर्व उशीर झाला का चुळबुळ होते सुरू. ती चुळबुळ अशी सुरू होते की एका लागला का संसर्गजन्य रोगासारखा लागतो. एक उठला का दुसरं, बरं झालं तू उठ लवकर, तू उठलं का पिची गाव पण असतं. ते मेंढरासारखं घडतं. मेंढर एक निघालं का मेंढर करतात आणि मग तो आमचा जातो भंग इकडे उभं राहून. मी ताईला म्हटलं ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या. एक लक्षात ठेवायचं म्हणजे मला आता सहज आठवण झाली म्हणून अजय तुला एक मला कल्पना आहे, सुधीरला कल्पना असेलच. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या दसऱ्याच्या मेळाव्याला जायचो तेव्हा, आणि मेळाव्यात तेव्हा आम्ही मैदानातच बसवतो. तुम्ही काय व्यासपीठावर नव्हतो बरं, शैलिकच होतो. आणि तिथं मैदानामध्ये मध्ये कुठे उठायची हिंमत होती काय, उठला का धपाकट आज काही उठायला नाही. मनापासून आलं ना तर मग पडायची इच्छा होत नाही. लक्षात ठेवा, शिवसेनेच्या दरबारात आलात ना तर लक्षात ठेवायचं आलोय ना मन तर प्रसन्न करीन पण शिवसेनेला चेतनाने घेऊन जाईल अशा पद्धतीने बसतो. नुसतं चला बाबा आता ते अजय दम देणार जाऊया आपण. किशोरीताई काही सोडणार नाही आपल्याला. ती बघते व्यासपीठावर ही कशी चालली, ती कशी चालली, तिला पण चालली ती. त्याच्यापेक्षा आपलं घाबरलं काय एवढे, मनापासून बसलं पाहिजे. वाटतंय ना मराठी माणसाला की तुमची मराठी मुंबई लुटली जाते. उभं राहायचंय ना आपल्याला, उभं राहणार ना, लढणार ना आणि जिंकणार ना. काय सांगायला पाहिजे आता मला बस बरं. खरं सांगतो तुम्हाला, मी कधी त्या अजयशी बसतो तेव्हा सुद्धा मी खासदार आहे. आम्हाला अजूनही कळलं नाही की कशाचं ढोल वाजवला पाहिजे. तुम्ही मागवर होतात तेव्हा कोविडच्या काळातली एक मोठी गोष्ट आहे. पण या अजय चौधरी आमदार झाल्यानंतर खास करून साळकऱ्यांसाठी, झोपडपट्टी वासियांसाठी जे जे काही केलंय ना ते अतुलनीय आहे. मी सांगतो मला, आम्हाला त्याची किंमतच कळली नाही. आम्ही कृतीवर चर्चा अधिक करतो. माणूस आहे हो, माणूस आहे, मी सुद्धा माणूस आहे.
किशोरीताई पण माणूस आहे, शांता पण माणूस आहे, सुधीर पण माणूस आहे. आमच्या त्रुटींवर चर्चा करण्यापेक्षा गुणांवर चर्चा करा. काय काम केलं अजयजी त्याचा गौरव करा. आम्ही 4 जण बसलो की काय होते, पाण्याची टाकी बांधली, मस्त काम झालं. आम्ही काय केलं, एक वास्तू तोडली, ती मात्र सगळ्यांना कळवली. बघा 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 अजय चौधरी बांधलं, तोडलं. हट, तुला वेदना नाही झाली का रे? कळवतो काय तुम्हाला, वेदना कशी होत नाही? आपण 5 बोट सारखी नसतात रे, तर 5 सारखे स्वभाव कसे सारखे असतील. म्हणून पहिल्या कोणत्या गोष्ट कराल तर जिभेवर जरा आळा घाला. तो अशासाठी घाला, वाईट पक्षातल्या माणसांबद्दल बोलतो आपण, वाईट पिढ्याबद्दल बोलतो पक्षातल्या माणसाबद्दल, पुढे महिला असो पुरुष असो, त्याचं वाईट कशाला बोलतो, त्याच्याबद्दल चांगलं बोला. जितकं तुम्ही आता मला सांगा, मोदी ही काय चीज आहे तुम्हाला कळते का? इथं एकही खासदार मला नाही वाटत त्यांच्याबद्दल खुश असेल, पण हिंमत नाही करत कोणी. अच्छा मी परवाची एक किस्सा सांगतो. जम्मू काश्मीरला चीनाला त्यांनी पूल बांधला. खरं तर त्या पुलाचं काम नरसिंहराव असतानापासून थोडा होत गेलेलं होतं. शेवटचा टप्पा ह्यांनी पूर्ण केला. पूर्ण केल्यानंतर हे महाराज एकटाच झेंडा घेऊन फिरतोय त्या पुलावर प्लॅटफॉर्मवर, आणि नंतर बघा मी एकटा चाललोय, पॅसेंजर कोणी यायचं नाही बरं का. मी तिथल्या खासदाराला विचारलं, जुगल क्या हुआ यार, इतना तड़पते हो, इतना काम करते हो, हिंदुत्वाची भूमिका कडवट माणूस आहे तो, जुगल क्या हुआ, क्यों नहीं? अरे यार कोण बोलेगा, गप्प. आम्ही काय केली ती, ते अजय चौधरी तसाच येतो, भाई पण तसाच आहे बरं का. चांगलं ताबडतोब आपल्या कॉमेंट सुरू. एक शब्द नाही बोलला, याला भडकवलं फक्त, शब्द नाही बोलला. इकडं का बसलो, तिकडे का बसवलं, कोपऱ्यात का बसवलं, वर का बसवलं, खाली का बसवलं, फोटो मोठा का छापला, खाली लायका ठेवला, कोपऱ्यात का छापला, नाव का पेपरमध्ये जे जाहिरातीत कमी आली, बातमीत नाव नाही आलं. अरे त्या पेपरवर काय करता तुम्ही? 24 तासाचा पेपर असतो तो. हल्ली बरं आहे, घरामध्ये बऱ्यापैकी टॉयलेट आहे, तो कशाला वापरतात तुम्हाला माहिती आहे. त्या नावावर कशाला धडपडतात, त्याच्यासाठी कुठे गेला ते पोरगं लहान होतं, बसलं त्याच्यावर जाहिरात नावावर. कशासाठी धडपडतो आपण? मी तुम्हाला आज एकच सांगतो, जे काम अजय चौधरी केलंय ना, त्याने कशी 10 नावं धाड. आणि त्या कामांमध्ये उद्धवजींचा आशीर्वाद इतका मोठा होता की विचारू नका. 500 फुट चौरस फुटाची मालमत्ता कर कमी लावायचा नाही, आकारायचा नाही, हे ठरल्यानंतर मुख्यमंत्री पण ठामपणे उभे राहावे लागतात ना. गप्रियाचे नको ते नको सांगू, बघूया नंतर करूया, असं नाही केलं ना. ते आशीर्वाद महत्वाचे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, कोविडचं काळ कधी विसरू नका. मुंबईकरांचे प्राण वाचवणारा या देशातला एकमेव माणूस आणि त्याला कुटुंब प्रमुखाचं त्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुम्हाला मगाशी ते आलंय गट प्रमुख, आता मी त्याच्यात फार चढत आहे, पण मला उपशाखा प्रमुखच सांगायचं. प्रत्येक उपशाखा प्रमुख तुमच्या 2-2 गट प्रमुख आहेत ना रे, आहे ना? बसा ना एकत्र, बसा म्हणजे बसायचं. हे पण काय हो भाई, तुम्ही बोलला बसो, इथे बसले, जरा बिल पाठवा. तुम्ही तर सांगितलं बसा, एक घेऊन बसलो इथे, पण मी बघतो बिल पाठवा. अजयला फोन करा, अजयला फोन लागत नाही, तुम्ही पाठवा. हे जे काय आहे समजून घ्या, माणसं जोडा. मी जेव्हा एक वाक्य उद्धवजीच्या समोर एक छोटस असंच मातोश्री बसल्या अशीच एक बैठक होती, तर मला म्हणत तुला काय वाटतं, म्हटलं मी काय एक वाक्य सांगतो. ते पटकन एक वाक्य सांगितलं. काय केलं पाहिजे कुठल्याही कार्य, गटाप्रमुख असो, उपशाखाप्रमुख, सगळं. पहिली गोष्ट संपर्क. वाचली पाहिजे. तुमची गीता आहे, परत ती गीता आहे म्हणतात मला परत फोन करू का, ती गीता भेटली नाही अजून मला परत फोन करू का. गीता ती तुमची गीता, ती तुमचं बायबल, ते तुमचं पुराण, ती वाचा. आणि वाचलं ठरलं पाहिजे की त्याची मला ती 100% बाकी कडवट लोक आहेत, आपल्यालाच मतदान करणार. विकले जाणाऱ्यांची संख्या वाढते बरं का. मला असं वाटलं होतं
की लोकसभेच्या निवडणुकीत मला शेवटी विधानसभेत जे काही मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा अजयला अधिक मिळेल, उलट झालं, माझ्यापेक्षा कमी मिळालं. मग मला तर आश्चर्य वाटायला लागलं, याचं तुम्हाला दुःख नाही होत का? मी असला वेडा सैनिक आहे, मला आज भांडणं असतील माझ्या भगव्याला कुठे असं काही केलं ना की मी अस्वस्थ असतो. एका तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे होतं. खरं तर उपशाखाप्रमाणे ताबडतोब यादी घेऊन त्या बूथला किती मतं मिळाली बघायला पाहिजे. उपशाखाप्रमाणे उपशाखा संघटनेने एकत्र बसून ह्या बूथला आम्हाला किती मतं मिळाली, काय अपेक्षा होती. इथं तर टॉयलेट बांधून दिलं, भाईच्या फंडातून हे केलं, अजयदादाच्या फंडातून हे केलं, ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा आम्हाला एवढी मतं मिळाली. कोण असं होतं की ज्यांनी ही मतं फिरवली. बोगस मतदान नोंदवणं हा वेगळा विषय आहे, पण जे आहेत त्यांचं काय, तिथं 100% मराठी आहेत ना. आता तुमच्या मुळावर कळत नाही अजूनही मला का साहेबांनी शिवसेना काढली. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा कशासाठी झाला, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हवा होता. तो महाराष्ट्र मिळतच होता, पण मुंबई कुणाची, आपली की गुजरातची. हरियाणात तसं झालं ना, पंजाबच्या वेळेला तसं झालं होतं. पण त्या मुंबईसाठी सगळ्यांनी लढा दिला. 106 जण प्राणमुक्ती दिली तेव्हा मिळाली. ती सण आपल्या त्या शेजाऱ्याच्या पोटात अजूनही, बरं का, अजूनही आजही गेल्या 14-11 वर्षात मुंबईच्या बंदराचा विकास झाला नाही. माझा उल्लेख केला त्यांनी. माझ्या बैठका झाल्या गडकरी बरोबर, माझ्या बैठका झाल्या मुंबई पोर्ट अथॉरिटी बरोबर. ड्रॉइंग बघताना मी होतो, उद्धवजींनी समस्त महाराष्ट्राला प्रतिनिधित्व दिलं की आम्हाला पश्चिम किनारा द्या, जमलं तर मुंबई महापालिकेला द्या, आम्ही याचा पुनर्विकास करतो, बघा कसं करतो ते. त्या झोपड्या वाचल्यात ना, त्या फक्त शिवसेनेमुळे वाचल्या, एवढं लक्षात ठेवा. कारण तुमचा, मी माझं नाव घेत नाही, शिवसेना काढतो, मी तिथे ओरडत बसतो आणि सभागृहामध्ये नितीन गडकरींना उत्तर द्यावं लागेल. आपल्याकडे आश्वासन समिती असते, ऍश्युरन्स कमिटीकडे जाईल, ते दिले आश्वासन तुम्ही तोडता कसं म्हणून. परवा सचिन मला भेटला, तेव्हा म्हणाला, अरे म्हटलं सचिन ते आश्वासन तर घेऊन जायला पाहिजे कोर्टात. व्हायलेशन ऑफ ऍश्युरन्स, हाऊ कॅन यू डू इट. तर त्या सगळ्या केल्यानंतर आज आपल्याकडे, तुमच्याकडे माझं पण नाही, माझा गटप्रमुख सुद्धा आहे ना, शाखा प्रमुख आहेत का, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आहेत का, उपविभाग विभागा प्रमुख आहेत का, विभाग प्रमुख आपला शार्प असले पाहिजे. कुठल्याही प्रश्नानं गोंधळून न जाणं शिवसेनेत पाहिजे. मला हे तू शिवसेनेत का असा प्रश्न विचार, मग त्याला सांगितलं तू कुठे आहेस, तुझं भाजप माझं वाटोळं करते, खास करून भाजप. माझ्या मुंबईतून उद्योग सगळे घेऊन गेले, तू काय केलंस, तू भाजपात आहेस ना, मराठी माणूस, किती मुलांना नोकऱ्या लागल्या सांग बरं, तू काय केलं. भाजपच्या माणसाला प्रश्न विचारला का, तो गांगरून सोडलं पाहिजे. मला अजूनही आठवतं लालबागच्या मैदानात केव्हा तरी एकदा तो कुठल्या तरी चॅनलवर घेऊन बसला होता. मी नंतर फोन करून सांगितलं, अरे काय ती येणं काय पण बडबडतो, तुम्ही ऐकून घेता. माझं प्रत्येक माणूस शार्प पाहिजे, मला त्याला उत्तर देता आलं पाहिजे. मुंबईच्या पाण्याचा उल्लेख केला अजयजी, तो ते धरण आदरणीय उद्धवजी ठाकरेंनी केलं. तुम्हाला लक्षात, मुंबईला पाणी मिळतं ना, याच्या कधी एकदा पियुष गोयल आपलं युतीत होतो, तो रेल्वे मंत्री होता, तो त्याची बायको समोर बसलेली, मी इकडे असा बसलो होतो आणि ती फार कौतुक करून, हा लुक लुक हाऊ द स्टेशन्स आर गुड नाव, हाऊ द ग्रीन, असं ती सारखं सांगत होती. म्हटलं गप्पा ऐकून घेतल्यानंतर असाच विषय आला. म्हटलं मला सांग, मुंबईत पाणी कशामुळे मिळतं रे, तुला कल्पना आहे का. म्हटलं धरणं बांधतंय काय, महापालिकेचं काम नाही, दवाखाने चालू, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू, महापालिकेचं काम नाही, राज्याचं काम आहे. पण उद्धवजींनी त्यांच्या मागे न लागता महापालिकेचे पैसे गुंतवले, त्या महापालिकेच्या पैशातून ते धरण बांधलं गेलं. पण पाणीचा साठा होईना, कारण बॅकवॉटरला एक पूल होता, आम्ही जातो त्या मोखाड्यातून, तो पूल हे छगन भुजबळ साहेब तेव्हा तिकडे होते, तर त्यांच्या काय तो पूल बांधला जात नव्हता. तो पूल बांधत नव्हते म्हणून बॅकवॉटर, जुना जो पूल आहे तो खालून जात होता, असा त्याच्या बॅकवॉटर मध्ये बुडाला असता आणि मोखाड्याशी संपर्क सुटला असता. पण तो पूल बांधून झाला, तो पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा साठा आला. आता तुम्ही केव्हा तरी या कॉल यायचे घेऊन नाही मुला दाखवायला,
आणि त्या अप्पर वैतरणा धरण बांधलं, त्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं. ते धरण मुंबई महापालिकेच्या पैशातून बांधलं म्हणून तुम्हाला पाणी मिळतं. हे टॉवरवाले आले ना, हे पाणी क्यों मिल रहा है अनिल, कुठे धावतोस, तर त्याला सांग ये पानी भी मिल रहा है ना. अजित पवार क्या बोला था याद है? हाय बरे जागेवर आहे होतं घ्यायला. हा, आम्ही असं नाही म्हणालो, आम्ही पाणी दिलं बरं का, साठा केला, धरण बांधलं. हे आमचं काम नाही. कोस्टल रोड हे आदरणीय उद्धवजींचं मुंबईला देणं आहे. त्यांचं स्वप्न आहे की त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. पुढे येत आहेत का? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला प्रत्येक गोष्टी एक सांगतो, कधी परत करू नका. इतकं सुंदर काम आपण केलेलं आहे. फक्त गटप्रमुखांनी ते गीता वाचा बरोबर आणि संपर्क सांगितला माझी शब्द. कधीतरी तुम्ही गटप्रमुखात शेजारी तरी हात मारता का? काय काही कशी आहे? बरी आहेस ना? तुम्ही मारता कुठेतरी, दादा कसा आहे? पु ल देशपांडेंच्या पुस्तकातला नारायण पाहिजे व्यक्ती आणि वधीमधला, नारोबा नाही, नारायण. प्रसंग वाईट आला तरी नारायण. लग्नाचा मंडप बांधायचा नारायण, लाऊडस्पीकर चालत नाही नारायण. तो नारायण जे कॅरेक्टर त्यांनी उभं केले पु ल देशपांडेंचं, ते सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं नाव असतं. माझ्या गटप्रमुखाचं नाव आहे ना, प्रत्येक घराघरात आलं पाहिजे, म्हणजे माझ्या शिवसेनेचं नाव त्या घरात आलं. म्हणून माणसं जोडा बोलतो का जोडी लागतात का बोलतो? हा जोडा बोलला तर जोडी लागली आमची. कशाला घाणेरडं बोलताय एकाबद्दल? इतकं वाईट बोलतो आपण. काय मिळवतो त्यांनी? कशात वेळ घालून ते लक्षात द्या पहिल्यांदा. आणि म्हणून संपर्कातून संवाद करा. तो संवाद साधता आला पाहिजे. संपर्काला काय सांगू कसे आहेत, आता संवाद साधला पाहिजे. पहिली गोष्ट ते संवाद साधणं आणि संपर्क याच्या मधल्या काळात तुमच्याकडे त्यांचे मोबाईल नंबर आले पाहिजे. 1000 घरं 250 1000 मतदार 250 घरं 250 खोल्या 250-300 खोल्या सहगटप्रमुख करा. आणखीन काय करा? ते आले तर तुम्ही तुमचा ग्रुप बनवा आणि जमलं तर ब्रॉडकास्ट बनवा. कारण त्यांना असं नको वाटलं ग्रुपमध्ये काय टाकलंय, त्यालाही गेलं म्हणजे निरोप पटकन. महिला आघाडीने ते काम केलं पाहिजे, खास करून युवा कोणी दिसत नाही. काय एक युवा बसलाय. मला आता युवाचा मेळावा बघायचा आहे. युवा सेनेचा याच सभागृहात, या सभागृहात पूर्ण भरलं पाहिजे. इतका युवा युवतींचा मेळावा इथे व्हायला पाहिजे. तुम्ही आमची पुढची पिढी आहेत रे. युवा सेना म्हणजे आमची पुढची सेना आहे, भावी शिवसेना म्हणून टाकतो. इथे पिकली पानं दिसत असतात, तर तुम्ही दिसले पाहिजे आम्हाला हिरवी पानं. हे करा. मी हे सांगून दमलोय बरं का. म्हणून तुम्हाला सांगतो की या 2-3 गोष्टी तुम्ही केल्यात तर काय झालं, संपर्क, संवाद आणि संबंध निर्माण झाले पाहिजे. आता संबंध निर्माण झाले म्हणजे काय झालं पाहिजे की त्यांना एक विश्वास वाटला पाहिजे, माझ्या घरातल्या कुठल्याही प्रसंगाला धावून कोण येऊ शकतो. आपणही बघा काय आलं ना, तुम्ही पटकन सांगणार हे काय दिलीप कळव, गजाला कळव पटकन. पण गजा येणार धावून माझी गॅरंटी आहे. त्यांनी घरातल्याला सांगितलं पाहिजे, अरे त्या अरविंदला कळव पटकन, तो येईल धावत बघ आपल्याला मदत करेल. हे संबंध निर्माण करणे, संपर्क, संवाद आणि संबंध, ह्या 3 गोष्टी करा. राहिला प्रश्न, बीजेपी नालायक पडायलाच वागणार. त्यांचं एकच उद्दिष्ट आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नावाची शिवसेना ही संपूर्ण पुढं त्या दाढीवाल्याला गुलाम केलाय. त्याला चापका मारतात आणि तो रोज कोणतरी विकला गेली. काय आपली लोक विकली जातात, कोणी भयानी जातात, कोणी विकली जातात. म्हणून संजय राऊतांचं कौतुक वाटतं, म्हणून सुरज चव्हाणचं कौतुक वाटतं. घाबरायचं काय? अरे जगेन तर शिवसेनेबरोबर, जगेन तर भगव्याबरोबर आणि मरेन तर भगव्यासाठीच मरेन, या पद्धतीने वागलं पाहिजे. या किती म्हणून तुम्ही सतत हे एवढंच काम बघा. पावसाळा आहे, मग येणार गणपती, मग येणार नवरात्र, मग येणार दीपोत्सव, मग येणार आणखीन मागी गणेशोत्सव, मग काय ह्याची जयंती, मग काही त्याची जयंती, मग काय शेड्यूल चालतो, मी काय पालखी घालतो, मग भंडारे. ह्याच्यात वेळ घालवताना, त्यात घालवताना पण सुद्धा तुमचं बारीक लक्ष पाहिजे, याचा पुढाकार कोण घेतो. याच्या हातीला 50 माणसं कशी धावतात, असेल पालखी असेल काही असेल, पण तो बोलले तर 50 माणसं जातात ना. तो मुलगा आपला शिवसैनिक व्हायला पाहिजे.
त्याला प्रेमाने जिंका. त्याला प्रेमाने जिंकलं तर तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मन जिंका. मत जिंकल्याशिवाय राहणार नाही हेही तुम्हाला सांगतो. मन जिंकणं आहे ना, त्यासाठी फटकळ सारखंच असलं पाहिजे असं काही नाही. प्रेमाने पण बोललं पाहिजे, केवळ रागाने कान मोडलेच पाहिजे, पण प्रेमाने बाहेरचा पाठीवर हात पण फेकला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की हा शिवडी विधानसभेतला जो फटका मागच्या वेळी बसलाय तो माझ्या जिवारी लागलाय. तो जिवारी का लागलाय तुमच्या लक्षात येत नाही. सभोवताली काय चाललंय त्या गणेश सिनेमाच्या समोर पत्रे लागली आणि पटकन एक बोर्ड लागला, जैन मंदिर होगा. लागला ना बोर्ड. त्या पत्रावर बोर्ड होता बरं का, अंदर जैन मंदिर होगा. कोण येणार राहिला? बायकांचं माझ्या 7 रस्ता आहे. 7 रस्त्याकडून एक रस्ता जातो त्या दगडी चाळीकडे झाला रस्ता. मुस्लिमांची वस्ती आहे पुढं. तिथं लोडाने नाव घेऊन सांगतो, लोडाने पत्रे लावले. आता संपूर्ण विकास करतात. मग काय केलं, 2 पत्र्यांच्या मध्ये जैन मंदिर बांधून टाकलं ऑलरेडी. रस्त्याला जैन मंदिर बांध. कोण येणार? तुम्हाला नाही वाटत तुम्ही किती सुंदर टॉवर मध्ये जाणं? सरस्वतीचे पूजकात चांगली गोष्ट आहे, पण लक्ष्मीची पूजक व्हायला काही वाईट नाही. लक्षात ठेवा, खंडण्या घेऊन लक्ष्मी नकोय. मी पायात बारीन आणि मी पण लक्ष्मी कमवे, मीही टॉवर मध्ये जाईल. एक समाज असा वेगळ्या पद्धतीने उभा राहतोय, नकळत तुम्हाला आव्हान देतोय. गप्पा एका बिल्डिंग मध्ये उतरतात, धापताय. अख्खी सोसायटी 70-80% मतदान त्यांना होतं उतरलेल्या लोकांमधलं. पण तुम्हाला नाही वाटत माझ्या अभिनगरून 15 मधून उतरले तर इथला 80-90% मला मतदान माझ्या शिवसेनेलाच व्हायला पाहिजे. असतील ना तुम्ही बोला, त्यांची संपर्क साधा, मला बोलवा. मी जेव्हा मुंबईत आहे मला बोलवा. आज आमच्या मुंबईमध्ये एस्टिमेट कमिटीचं संबंध देशातील सगळ्या राज्याच्या एस्टिमेट कमिटी आले आणि विधान भवनात त्यागत जातोय. आणि दुपारी भाषण करून आले तिथे वाचून. तिथेही गाजून आलो काय करायचं ते. पण मला सांगण्यात असतं काय, हा विचार तुम्ही करा. आणि दुसरी गोष्ट, मराठी आणि हिंदीचा वाद सुरू केलाय. कळतो तुम्हाला आयडिया? हे तुम्हाला गमक कळलं पाहिजे. आत्ताच कसं हिंदीचा वाद सुरू झाला, मध्ये झालेला. आम्ही जाऊ शकतो शिवसेनेच्या, मी सुभाष देसाई साहेब गेलो, आम्ही तिथे बोललो सुद्धा, शांत झालं. मित्रांना भेटल्यावर ताबडतोब की सोडून दिली पुढली हिंदी. जी हिंदी भाषिक आपल्या बरोबर आहे, आम्हाला हिंदीचा विरोध, एक लक्षात, आम्हाला कुठल्याही भाषेचा विरोध नाही. आम्ही कोणत्याही भाषेला विरोध करत नाही. आमचं म्हणणं पहिलीपासूनची शक्ती आम्हाला मंजूर नाही. आम्ही आहे ना तुमच्या समोर. महापालिकेच्या शाळेत शिकलो मी 7वी पर्यंत मराठी भाषेत, माध्यम मराठी, विषय सगळे मराठी. 5वीला ABCD शिकलो, 5वीला हिंदी शिकलो. काय करत होता? पण त्या मुलावर तुम्ही जाणीवपूर्वक तिसरी भाषा, मी प्रश्न विचारला, तिसरी भाषा ना, मग मला सांगा उत्तर प्रदेशात तिसरी भाषा कोणती? तुम्हाला हे प्रश्न विचारता आले पाहिजे. त्या भाषेमध्ये विचारतील ना, भैया मुझे एक बात बताओ, उत्तर प्रदेश में तीसरी भाषा कौन सी होगी? बिहार में तीसरी भाषा कौन सी होगी? मध्य प्रदेश में तीसरी भाषा कौन सी होगी? छत्तीसगढ़, उत्तराखंड, ये सभी राज्यों में तीसरी भाषा कौन सी होगी? गुजरात में भी तीसरी भाषा कौन सी है वो तो बताओ. वो इतकेच का सकती दोही माजवायची. दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्राला वंदनीय शिवसेना करून काय बोल, म्हणजे मला कधी अशोक तुला आश्चर्य वाटते ते वाक्य मला आज पुन्हा सांगतो. सद आठवलं म्हणजे शिवसेना स्थापन केल्यानंतर पहिल्या 15 दिवसातलं वाक्य आहे साहेबांचं. ब्राह्मण येतात, मराठा येतात, 96 कुडी, 92 कुडी, उच्च दलित येतात, खाटी कोकणी, स्पृश्य सारे वेद गाडा आणि मराठी माणसा एक उत्तर आणि तर तुला न्याय मिळेल. त्यात मराठी माणसाला पुन्हा तेच आव्हान करायला लागते. तर तो आता दुभंगलाय. मी मराठा आहे, तू ओबीसी आहे, तू एससी आहे, तू एसटी आहे. मराठी माणसांमध्ये भिंती पाडायच्या आणि सत्ता मिळवायची. ते एक गट्टा जातात, त्यांचे काही वरखाली आहे, मुस्लिमांमध्ये पण वरखाली आहे, पण ते एक गट्टा जातात. मराठी माणूस मात्र एक गट्टा जात नाही. माझ्या शिवडी मतदारसंघाने उभ्या महाराष्ट्राला धडा शिकवला पाहिजे. शिवसेना इथे रुजली, तिचं बीज इथे
इथं ते बीज इथं पेरलं गेलं. मला वंदनीय शिवसेना म्हणजे आजही आठवण येते. त्या संघटनाच्या अभिनंदनाच्या हॉलमध्ये साहेब आले मिळाले बैठे मोठे साहेब बिल्डिंगच्या टेरेसवर आलेले बीडी चाळीच्या वर. मी अनेक बैठकांना साहेबांसोबत होतो त्यावेळेस सुद्धा मी साहेबांना प्रश्न विचारलेले आहे. म्हणून मी असं म्हणतो की प्रश्न तुमच्या मनात ठेवू नका. रात्र येतील तेव्हा सांगा. रात्र तुम्हालाही काही वाटलं मला विचारा भाई अजून उत्तर मला देता नाही आलं. माझा प्रत्येक सैनिक असं उत्तर द्यायला तयार असलं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे आता एकटा नाही जाणार, आता एकटा नाही लढणार. असा लढेल ना की सोबत सगळ्यांना घेऊन येऊन चाळीमध्ये कोण कुठली सगळी. आता आमच्या नाकेवर माझ्या बेटीच्याकडे कोण लागला ती मागची चाळ. आता माझं थोडं दुर्लक्ष होतंय. तिथं त्या विधान परिषदेची बाया आणि एक मंत्री आहे तो कधी बोर्ड लावला चाळीची रिपेरिंग होती 50 मी केली ना. कृतज्ञतेचा भाव माणसं विसरायला लागले. माणसं कृतज्ञ असायला पाहिजे. तुम्ही कृतज्ञ नाही राहिलात तर तुमची मुलं सुद्धा तुमच्याबद्दल कृतज्ञ राहणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही उपकार केले काय असे पण प्रश्न विचारतील. म्हणजे प्रभू रामचंद्रांपासून कुठलाही विषय असतो या अयोध्येपासून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असला तरी विचारा. मोदींचं मौन हे देशाचं वाटोळं करतंय सध्या. जे काही चालू आहे ना इराण इस्रायल ते काही कोणतरी विचारतात समजून जायचं. मला सांगा मी आहे तुमच्यासोबत. मला विचारा पण मला असं पाहिजे अरे वो तेरा शिवसैनिक का डेंजर है यार उसको कुछ भी सवाल पूछो फट से जवाब देता है और ऐसा जवाब देता है कि मैं बाद में जाकर सवाल ही नहीं पूछ सकता हूँ. ऐसा तुम्हारा शिवसैनिक है इसके लिए मैं मुझे बहुत अभिमान लगता है. असं तुमच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आणि मग दिवसभर कशात कधी एवढा यादी खिशात यादी ठेवा आणि घराघरात गेला. प्रत्यक्ष जागेवर बसून ऑफिसमध्ये बसून नाही दस्तक. आम्ही गटप्रमुख म्हणून एक यादीचा विचार करतो ते 50चा विचार करतात. 50 प्रमुख म्हणजे एकेका पादाचा एक प्रमुख गटप्रमुख उपशाखा प्रमुख आणि त्या ठरवा ना 4 पानाची यादी असेल. हळद 60-70 गावं एका पानावर असतात 60-24 तर 4-5 पानाची असेल. घ्या ना एक 5 जण मुलं 50 प्रमुख. हे पहिले 5 तुझ्याकडे छोटं काम होईल. छोटा काम घ्या पण 100% यशस्वी करा. ते काम तुम्ही कराल अशा अपेक्षा बाळगतो. फार वेळ घेत नाही तुम्हाला शुभेच्छा देतो. पण ज्या प्रेमानं एकते करायला एक पात्र सांग. तुम्ही असे आलात तर असं वाटतं ना इतक्या ताकदीने एकत्र येतात पण ती ताकद आहे ना निघण्यासाठी अशी भेटली पाहिजे. ती फुक्कल घालवण्यासाठी हा मेळावा असतो ती राग पुसण्यासाठी हा मेळावा असतो. तो तुमचा तेजस्वी निखारा पुन्हा एकदा दिसू द्या आणि असं दिसू द्या की विधानसभेची झालेली तूट किंवा लोकसभेत झालेली तूट अशी काही आघाडी घेऊन टाकू. 5च्या 5 नगरसेवक निवडून तर येतीलच पण अशा काही भरघोस मताने येतील सगळेजण तोंडात बोटं घालतील असं काम तुमच्या हातून घडो अशी शुभेच्छा देतो. आपण रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई.